सगळ्यांना शुभ दुपार. झाली का सगळ्यांची जेवणं? तर मी करते चुलीवरच्या मस्त अशा गरम गरम पुरणपोळ्या. सकाळपासून कमेंट्स येतात की ताई पुरणपोळीचा स्वयंपाक दाखव. पोळ्या, इकडे येण्याची आमटी आहे आणि सगळ्यांना नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा. पुरण केलेलं आहे छानपैकी इलायची, बडीशेप, जायफळ वगैरे घालून थोडंसं सुंठ घातलेलं आहे आणि माझा उपवास असल्यामुळे थोडे वेपर्स तळलेत. गणेशला खायची होती गरमागरम पोळी. पोळी खाता खाता तो गेलेला आहे जरा बाहेर. तर काय झालेलं आहे, पुरणपोळी माझी म्हणजे सुरुवात केली मी करायला. त्याच्या आधी बनवलेलं होतं दोडक्याची भाजी. सकाळी मला जरा उशीर जर लागला पोळ्याच्या स्वयंपाकाला तर थोडी दोडक्याची भाजी मामांसाठी बनवली होती. मला ज्याला भूक लागेल ते जेवतील. तर भजी इकडे तळून ठेवलेत. आत्या बसले जेवण करायला. तर असा आहे आज जेवणाचा बेत पुरणपोळीचा. तुमच्याकडे काय तुम्ही बनवता ते तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर तुमच्या कमेंट्स यायला लागल्यात की ताई आम्हाला तुमच्या जेवणाचे व्हिडिओ बघायचे आहेत, तुम्ही बंद करू नका व्हिडिओ टाकायच्या. आम्हाला तुमचं रानातलं जेवण खूप आवडतं बघायला. तर कसं होतं कधीतरी असं मग हे झालं मन नाराज झाले की मग वाटतं कशाला आपण वेळ वेळ विनाकारण वाया घालवतोय आणि व्हिडिओ टाकते. त्याच्यामुळे मी काल व्हिडिओमध्ये तसं म्हणलेले होते. बघूया, प्रयत्न तर करत राहावे लागणार आहेत कारण आपण इतके दिवस वेळ वाया घालवलेला ह्या गोष्टीसाठी. जर थोडा अजून वेळ दिला तर होईल. मग कसा वाटला पुरणपोळीचा स्वयंपाक सांगायला विसरू नका. सगळ्यांनी छान आमच्याकडे पुरणपोळी खायला या. भेटूया पुढच्या व्हिडिओत.